2 तारखेला संध्याकाळी 4 वाजता नांदूर खंदारमाळ इथे गारपीट झाली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्याच्यामध्ये कांदा पीक भिजलं गेलं, कांद्यांच्या बुडक्या भिजल्या गेल्या. ऐन वेळेला पाऊस झाल्यामुळं धान्य भिजलं गेलं. काही ठिकाणी वाटाण्याचे नुकसान झाली. या ठिकाणी जवळजवळ 70-80% या शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी झालेली आहे. तेव्हा इथं तलाठी आप्पांनी किंवा गव्हर्नमेंटनी या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी आपणास विनंती करतो. 6 वाजता या ठिकाणी गारपीट झाल्यामुळं शेतकऱ्यांची पूर्ण पिकं मोडून पडले आणि कमीत कमी 3 इंच थर या ठिकाणी गारांचा या बुडक्यांवर याच्यावरती पडला गेला आणि त्याच्यामुळे या बुडक्या पूर्ण उद्ध्वस्त झाल्या. ते शेतीमालाचे जे उत्पन्न बाहेर ऐन वेळेला शेतकऱ्यांनी साठवायचे होते ते त्याला टाईम नाही मिळाल्यामुळं सर्व या ठिकाणी त्याची नुकसान झालेली आहे. आणि कांदा पीक, बुडक्या, परत वाटाणे, सोयाबीन ही अतोनात नुकसान झाली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जीवन जगणं फार अवघड झालेलं आहे. तेव्हा या ठिकाणी सरकारने यांची काळजी घ्यावी ही मी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.